माझ्या रामाला त्याचा त्रास होऊ नये, आणि म्हणून भगवान शंकर विचार करायला लागले की रामाची जर माझ्यावरती कृपा आहे तर मला काहीच होणार नाही. आणि म्हणून भगवान शंकरांनी ते विष प्राशन केलं, आणि ज्या ठिकाणी तसा विचार करून त्यांनी ते विष प्राशन केलं, तर मायबापो देवावर जर विश्वास असेल तर ते विष सुद्धा अमृत होतं. आणि म्हणून त्यांनी ते अमृत म्हणून ते प्राशन केलं. ते का अमृत होतं का? ते विषच होतं. तर मायबाप हो, ते विष सुद्धा देवावर विश्वास असल्यामुळे अमृत झालं, आणि म्हणून त्यांचा कंठ निळा झाला, पण अमृता समान त्यांना शीतलता प्राप्त झाली, म्हणून अमरकंठ असं नामाभिधान त्या ठिकाणी पडलं. बोलिये रेवा मैया की जय. तर मायबापो पुढे त्या ठिकाणी अजून कर नावाची नदी आहे, आणि त्या नदीचा आणि नर्मदेचा संगम झाला. मार्कंडेय ऋषी सांगतात की राजन, मांधाता नगरात कर नावाच्या नदीचा व नर्मदेचा संगम झाला की त्या ठिकाणी भगवान विष्णूने दैत्याला मारताना भयानक युद्ध केलं, आणि त्या युद्धात अतिश्रमाने युद्ध करत असताना भगवान विष्णूंना घाम आला, आणि मायबापो तो घाम त्या ठिकाणी पडला, प्रवाहित झाला, आणि त्या घामाची नदी बनली. आणि त्या ठिकाणी सुदर्शन चक्राने दैत्यांचा वध केला आणि संपूर्ण देवांना विजय प्राप्त करून दिला. तर मायबापो त्याच घामाने त्या ठिकाणी नदी तयार झाली की भगवान विष्णूंनी हाताने आपला घाम पुसला, आणि तो घाम जमिनीवरती टाकला. त्या घामापासून नदी तयार झाली, आणि सर्व दैत्यांचा निपात केला. तर मायबापो त्या नदीला कर हे नाव पडलं. बोलिये कर मैया की जय. तर मायबापो ही जी कर नदी आहे ती सुद्धा अत्यंत पवित्र आहे, की जो या कर नदीमध्ये स्नान करतो त्याची सुद्धा हजारो जन्माची पाप त्या ठिकाणी नष्ट होतात. दुसरी गोष्ट, पाप तर नष्ट होतातच, पण त्यांच्या पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. मायबापो मला सांगायचं काय आहे की ते तीर्थ आहे, ती नदी आहे. कथेमध्ये माग मी तुम्हाला सांगून गेलो की अन्य क्षत्रिय कृतम पापम. मायबापो घरी, गावात, खेड्यात आपल्या हातून जे पाप घडलं ते पाप तीर्थामध्ये जाऊन आपण धुवू शकतो. पण मला सांगा, पाप तर आपल्या हातून होतच असतं, कायिक वाचिक मानसिक पाप होतच असतं. मग का हो त्या पाप चालण्यासाठी पुन्हा पुन्हा आपल्याला तीर्थात जावं लागेल? तर मायबापू तिथं जाण्याची गरज नाही. आपल्या गावातच त्रिवेणी संगम आहे. कारण या ठिकाणी संत महात्मे सांगतात, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. मायबापू कथा म्हणजे त्रिवेणी संगम आहे, की या ठिकाणी देव आहे. मग कोणता देव आहे इथं? तर साक्षात नर्मदा मैया म्हणजे देव आहे. तर देव म्हणजे नर्मदा आहे. या ठिकाणी भक्त कोण आहे? तर मायबापू पांडव हे भक्त आहे, मार्कंडेय महामुनी भक्त आहे, आणि आपण श्रवण करतोय, आपण सुद्धा तिचे भक्तच आहोत. आणि जे श्रवण करतोय आपण ती म्हणजे तिची कथा आहे, तिची महती आहे, तीर्थांचं वर्णन आहे. तर मायबापू या ठिकाणी सुद्धा त्रिवेणी संगम आहे, म्हणून इथं आल्यानंतर सुद्धा आपलं पाप ताप त्या ठिकाणी नाहीस होतं. तर मायबापू देव पितर सर्व या नदीमध्ये स्नान केल्यानंतर तृप्त होतात, आणि त्या नदीच्या किनारी गेल्यानंतर आपण जप तप अनुष्ठान केलं पाहिजे. बघा तुम्ही, काही लोक तीर्थात जातात, पण मायबापू तीर्थात गेल्यानंतर सुद्धा घर त्यांच्या डोक्यातलं निघत नाही. बघा तुम्ही, एखाद्या वेळेला जो कधीच पंढरीला जात नाही आणि तो जर पंढरीला गेला
तर घरचे लोक मनामध्ये पंढरी पाहतात. हा, ते रात्रीत बसले गाडीत, आता सकाळी उतरतील पंढरपूरला. हा, पुंडलिकाचं दर्शन घेतील, आता चंद्रभागेमध्ये स्नान करतील. आणि तो भाऊ काय विचार करतो, का रे म्हशीन दूध दिलं होतं का, ती चारा खात होती ना व्यवस्थित, नेमन लक्ष दे. हा, आणि त्या आमक्याला मी पैसे दिले, तो देणार होता आज, तेवढं पाहिजे जरा भेटले का. म्हणजे मायबाप हो, तो पंढरपूरला आहे, क्षेत्राच्या ठिकाणी गेलेला आहे, पण त्याच्या डोक्यामध्ये संसार आहे. आणि बिचारे उगाच विचार करताय की आता ते पंढरपूरला गेले असतील, चंद्रभागेमध्ये स्नान केलं असेल, आता पुंडलिकाचं दर्शन घेतलं असेल, आता ते दर्शन बारीला लागले असतील. मायबाप हो, एक माणूस कधीच कुठं जात नव्हता, आणि अचानक तो पंढरीला जायला निघाला. गावच्या लोकांना वाटायला लागले की बापरे, काय याच्यामध्ये परिवर्तन झालं. म्हटले हा पंढरपूरला जायला निघाला. त्याच्या पत्नीला सुद्धा आनंद वाटायला लागला. ती विचार करायला लागली, बापरे तुम्ही पंढरपूरला जाताय. तो पंढरीला जात होता, वारीला जात होता म्हणून सगळं गाव त्याला सोडायला आलं, कारण तो माणूसच तसा होता. तो पंढरपूरला जायला लागला, सगळं गाव त्याला सोडायला आलं. मग सोडायला जात असताना त्याची पत्नी सुद्धा तिथे आली, त्याची बॅग तिच्या हातात आहे, आणि मायबापू ती रडायला लागली. सगळं गाव त्याला सोडायला आलं, ती रडायला लागली. मग तो म्हणायला लागला, तू का रडते. अहो काय नाही म्हटले, तुम्ही कधी नव्हत पंढरपूरला चालले म्हणून मी रडते. बापरे तू रडते, अरे कोण जात आहे म्हणे पंढरपूरला, चल म्हणे घरी वापस. मायबाप हो, जीवनामध्ये जर तीर्थयात्रा आपल्या घडते आहे, त्या तीर्थाचं आपल्याला स्नान घडताय, तर तिथं आपला वेळ आपण वाया घालवू नये. नाहीच काही करता आलं तर ज्या तीर्थात तुम्ही गेलेला आहे त्या देवाचं नाव घ्या. जप तप अनुष्ठान तिथं झालं पाहिजे. कारण मायबाप हो, जो पाप करत नाही असा माणूस जगाच्या पाठीवर नाही. तुम्ही म्हणाल की महाराज आम्ही पापच करत नाही. अरे चालताना किडे माकुडे तरी आपल्या पायाखाली तुडवले जातात. एखाद्या वेळेला एखादी माऊली चुलीमध्ये जाळ करते, जे सरपण ती चुलीत लावते. मला सांगा, त्या सरपणामध्ये किडे आहेत, आपण त्याला उदी म्हणतो, त्याच्यामध्ये किडे असतात. मग ती एवढं पाहते का की या काडीला किडे बिलगलेले आहे, काहीला कीड लागलेली आहे, ती काहीच पाहत नाही. घेते ते सरपण आणि डायरेक्ट चुलीत लावते, जाळ पेटवते. झालंच का नाही पाप. आपण चालताना काही एवढं बारीक पाहत नाही. तर मायबापो, कायिक वाचिक मानसिक पाप आपल्या हातून घडत असतं, आणि त्या पाप क्षालनाचा उपाय आणि ते म्हणजे तीर्थाचं स्नान आहे मायबापो. आणि म्हणून सदा सर्वदा माणसाने भगवंताचं चिंतन करावं सज्जनांनो. कारण नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे की माणसाचे हजारो जन्माचे पाप सुद्धा नामस्मरणाने नाहीसे होतात. म्हणून नामच आपल्याला तारणार आहे. सदा सर्वदा नामस्मरण करावं. कायेने तुम्ही एक करा, देवाच्या मंदिरात जा, देवाच्या मंदिरात जा, हाताने त्या देवाचं मंदिर झाडा, साफसफाई करा, ती सुद्धा एक प्रकारची सेवा आहे. आणि मुखाने मायबापू त्याचं नामस्मरण करा. या हातांची शोभा तेव्हाच आहे की त्या हातांनी त्या ठिकाणी देवाच्या भजनामध्ये टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या,
मुख वो है जो हरि नाम का, मुख वो है जो भगवान का, है हाथ जो भगवान का पूजन किया करे। प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। की त्या हातांना सांगा की देवाच्या भजनामध्ये तू टाळी वाजव, मुखाने त्या देवाचं नामस्मरण करा। त्या डोळ्यांना सांगा की डोळ्यांना तुम्ही दुसरं तिसरं काही पाहू नका, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख। आणि कानांना सांगा की तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण। आणि पायांना सांगा की पायांनो तुम्ही चांगले ना मला तीर्थयात्रेला जाऊ द्या। तर मायबाप हो, तीर्थयात्रा जव हे सकड सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले स्वैत पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको। म्हणून मायबाप हो, आपल्या शरीराकडून जे काही पाप होत असेल त्या पाप क्षालनाचा उपाय म्हणजे तीर्थ आहे, म्हणून तीर्थामध्ये आपण गेलं पाहिजे। आणि पुढे सुंदर अशी कथा येते नर्मदेश्वर। तर मायबापू नर्मदेश्वराची कथा आहे। की सज्जनांनो, मार्कंडेय ऋषी राजाला सांगताय की राजा, सत्य युगामध्ये अनेक प्रकारच्या दिव्य वनश्री असणार एक दारुवन म्हणून एक वन होतं। त्या वनामध्ये सर्व प्रकारचे हत्ती, सिंह, ससे, माकडे आनंदाने राहत असत। त्या वनामध्ये वृक्ष, लता, फलाफळांनी एकल्या बहरून गेल्या होत्या। की ज्याप्रमाणे एखादी सुंदरी चांगला अलंकार आपल्या शरीरावरती धारण करते, चांगले कपडे परिधान करते आणि सर्व अलंकारांनी ती आच्छादित झालेली स्त्री ज्याप्रमाणे आपल्याला सुशोभित दिसते, त्याप्रमाणे ते वन दिसत होतं। तर सज्जनांनो, त्या रम्य वनात अनेक ब्राह्मण पती पत्नीसह आपल्या धर्माचं पालन करत होते। तर सज्जनांनो, त्या ठिकाणी ज्या काही स्त्रिया होत्या त्या पतिनिष्ठ होत्या। कारण मायबाप हो, पतिनिष्ठ असणं ही एक पतिव्रतेची ओळख आहे। तर सज्जनांनो, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरती सत्ता। त्या सर्वच्या सर्व पतिनिष्ठ असल्यामुळे या पतिव्रता स्त्रियांचं कौतुक एक वेळा त्या दारुवनातून जाताना महादेवांनी केलं आणि पार्वतीला सांगितलं की या ठिकाणी ज्या स्त्रिया राहतात त्या खूप पतिनिष्ठ आहेत म्हटले, पतीला आपला परमेश्वर मानतात। आणि त्यावेळेला ती म्हणाली की ज्यांना आपण पाहिले नाही, त्यांची परीक्षा घेतली नाही आणि फक्त ऐकूनच कस काय तुम्ही त्यांना पतिव्रता म्हणतात। बघा तुम्ही, स्त्रीचा स्वभाव असतो की आपल्या पतीने जर का दुसऱ्याचं कौतुक आपल्या समोर केलं तर कोणत्याच बाईला ते सहन होत नाही। तर मायबाप हो, तर प्रत्यक्ष अहो म्हटलं तुम्ही ऐकून सांगताय, तुम्ही पाहिलं का? मला काही तुमचं आवडलं नाही। प्रत्यक्ष पाहिलेल्या गोष्टी खऱ्या असतात, ऐकलेल्या गोष्टींवर मात्र संशय निर्माण होतो। महादेव म्हणाले, पार्वती, या पतिव्रता स्त्रियांच्या तेजानेच या नर्मदा तीरावरील दारुवनात प्रत्यक्ष वेदमाता निवास करते। मायबाप, पतिव्रतेचं सामर्थ्य एवढं आहे की त्यांच्या सामर्थ्यामुळे म्हटले ही नर्मदा पवित्र झालेली आहे। की पतिव्रतेचं सामर्थ्य एवढं आहे की त्यांच्या श्रद्धेशी जर आपण खिलवाड केला, त्यांची जर आपण चेष्टा केली तर म्हटले सर्व विश्व दग्ध होईल। आणि त्यावेळेला मात्र पार्वती काही एक ऐकायला तयार नाही। आणि म्हणून स्त्री हट्ट माणसाला पुरवावा लागतो। आणि म्हणून भगवान शंकरांनी कामदेवाचं रूप धारण केलं
आणि महादेव त्या दारुवनात पोहोचले. महादेवाने आपल्या नेत्र कटाक्षाने कामवाने त्या स्त्रियांना मोहित केलं, सर्व स्त्रियांना मोहित केलं. आणि मग सर्वांना मोहित करणारं ते रूप पाहून दर्शनासाठी सर्व स्त्रिया उत्सुक झाल्या. स्त्रियांनी आदिर होऊन शिवाच्या दिशेने निघाल्या. तर सज्जनांनो, काही स्त्रिया आपले केस विंचरता विंचरता आल्या. काही स्त्रिया घरामध्ये स्वयंपाक करत होत्या, स्वयंपाक सोडून आल्या. काही स्त्रिया मुलांना खेळवत होत्या, त्यांची तयारी करत होत्या. की ज्याप्रमाणे आपण भागवतामध्ये ऐकतो की ज्या वेळेला भगवान परमात्म्याने वेणू वाजवली, तर सर्व ज्या गोपिका होत्या त्या देवाची ध्वनी, मुरलीची ध्वनी ऐकल्यानंतर आल्या. तसं हे महादेवाचं, कामदेवाचं रूप पाहून त्या सर्व मोहित झाल्या आणि आलेल्या आहे. मग त्यांचे पती, तर सज्जनांना कुणी शेतात गेलेला आहे, कुणी कंदमुळे आणायला गेलेला आहे, कुणी गुरं चारायला गेलेला आहे. आणि ज्या वेळेला ते सर्वच्या सर्व घरी आले आणि या सर्व स्त्रिया त्या कामदेवाजवळ गेलेल्या आहेत. आणि ज्या वेळेला त्या सर्व ब्राह्मणांनी पाहिलं की आपल्या स्त्रिया घरी नाही, तर मायबाप ते म्हणजे काही सामान्य नव्हते. ते सदा सर्वदा भगवंताचं चिंतन करणारे ब्राह्मण होते. आणि त्या वेळेला त्यांनी ध्यान केलं, मनामध्ये विचार केला आणि ध्यान केला आणि म्हणायला लागले की आजपर्यंत आम्ही जे काही यज्ञ केलेले आहे, जो काही गायत्री मंत्राचा जाप केलेला आहे, तर तो आमच्या समोर या ठिकाणी हजर झाला पाहिजे. आणि माय बापू, त्यांच्या तपाचं सामर्थ्य एवढं होतं, एवढं सामर्थ्य होतं की त्यांनी तसं ध्यान केल्याबरोबर, अशी प्रतिज्ञा केल्याबरोबर साक्षात कैलासाहून महादेवाचं लिंग खाली पडलं. आणि ज्या वेळेला ते लिंग खाली पडलं, सर्व पृथ्वीवरती भयंकर असा आवाज झाला. सर्व पृथ्वीवरती हाहाकार माजला आणि सगळीकडे उलटा पालट होऊ लागली. समुद्र खवळायला लागला आणि त्या वेळेला भूकंप सुरू झाला. अंतरिक्षातील 12 आदित्यांचं तेज कमी झालं, सर्व सूर्यांचं तेज कमी झालं आणि सर्व देव देवता मिळून विचार करायला लागले, ब्रह्मदेवाची स्तुती करायला लागले. आणि त्यावेळेला मात्र ब्रह्मदेव सांगायला लागले, अरे म्हटले काही नाही, भगवान शंकराकडून ब्राह्मणांचा प्रमाद घडला, त्यांचा अपमान केला, म्हणून तुम्ही दुःखी होऊ नका. या संकटातून तरुण जाण्यासाठी त्या ब्राह्मणांची तुम्ही क्षमा याचना करा आणि त्याच वेळेला हे संकट तुमच्या जवळचं दूर जाईल. आणि मायबाप हो, त्याच वेळेला सर्व देव देवता मिळून त्या दारुवनात गेले. आणि त्या दारुवनात गेल्यानंतर त्या ब्राह्मणांची स्तुती केली. मायबाप हो, तुम्हाला सांगतो की ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ आहे. ब्राह्मणांची कधी मस्करी करू नका, त्यांची खिल्ली उडवू नका. कारण ब्राह्मण म्हणजे स्वतः भगवान परमात्मा त्यांच्या अधीन असतात. ते सदा सर्वदा देवाचं चिंतन करत असतात. मायबापू, काही लोक असे असतात की करायचं म्हणून करतात, आपल्या घरी काही यज्ञ करतात, काही करतात, तर त्या वेळेला सुद्धा त्याची किंमत ठरवतात. काय म्हणतात, अरे त्या अमुक अमुक महाराजला सांगू, अमुक अमुक ब्राह्मणाला सांगू, का तो थोडस नरम गरम करून घे. मायबाप हो, ब्राह्मण म्हणजे देवाला सुद्धा, देव सुद्धा त्यांच्या अधीन असतो. असे ब्राह्मण देवता एक वेळेला शंकराचार्यांच्या शिष्याने शंकराचार्यांना प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? म्हटले, मला सांगा, या पृथ्वीवरती लोक एवढं पाप करतात,
मग तरी सुद्धा ही पृथ्वी आपल्याला धारण का करते? ऐकताय ना तुम्ही? 10 मिनिटं राहिले आपल्याला. या